मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. शपथ घेण्यापूर्वी मोदींकडून राजघाट, अटल समाधी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अभिवादन. शपथविधी सोहळ्याआधी दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था, जागोजागी कमांडो तैनात. सोहळ्याच्या ठिकाणी 500हून अधिक सीसीटीव्ही. तर राजधानी दिल्लीत 11 जूनपर्यंत नो फ्लाइंग झोन घोषित. मोदींसह 30 मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता. संपूर्ण मंत्रिमंडळात 78 ते 81 मंत्र्यांच्या उपस्थितीची शक्यता. सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधींची निवड. मल्लिकार्जुन खरगेंचा प्रस्ताव एकमतानं मंजूर. जालन्यात पुन्हा एकदा अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे संघर्ष. जालन्यात रावसाहेब दानवेंच्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचं अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. तर 2019च्या निवडणुकीत दानवेंनी सत्तारांच्या सभेत जाणं टाळलं. अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण. नीट परीक्षेच्या निकालाची फेरतपासणी होणार. विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्सचा आढावा घेतला जाणार. नॅटची उच्चस्तरीय समिती घेणार आढावा. एकमेकांची उणीधुणी काढू नका, सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा जिंकू. भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धुमशान. 2 तासात 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पुणेकरांची दाणादाण. तर राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. येत्या 24 तासात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. ब्रह्मणपुरी परिसरात पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी.